एकीकडे राज्यामध्ये पाऊस उशिरा झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं सोयाबीन जे आहे ते देखील निकृष्ट दर्जाचं निघल्याचं समोर आलं। राज्यात हजारो हेक्टरवरील सोयाबीन जे आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही ठिकाणी पेरणीसाठी बूस्टर कंपनीचं सोयाबीन आलं होतं, मात्र हे सोयाबीन जे आहे ते निकृष्ट दर्जाचं निघलं। 15 दिवसानंतरही सोयाबीन उगलं नाही, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतीत कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता संबंधित सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचं असल्याचं निदर्शनात आलं होतं। त्यानंतर आमदार बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या बूस्टर कंपनीच्या कार्यालयासमोर आता आज मूक अग्नी जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये स्वतः बच्चू कडू देखील उपस्थित राहणार आहेत, शेतकरी देखील सहभागी असणार आहे। सध्या जर बघितलं त्या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो या कंपनीच्या कार्यालयासमोर ठेवला असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील प्रशासन जे आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर आता राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या निकृष्ट दर्जाचं सोयाबीन देण्यात आलेलं आहे, सोयाबीन बियाणं जे आहे ते उगवण क्षमतेचं देण्यात यावं, त्याचबरोबर शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरपाई द्यावी, ह्या संपूर्ण मागण्या घेऊन बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात। आज 12:30 वाजता त्यांचं आंदोलन जे आहे ते आज या कार्यालयासमोर होणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।